हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे होळी. होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मस्तपैकी आज सकाळी देवपूजा झाली. तर देवपूजेचा व्हिडिओ मी पुढे इथे अटॅच केलेला आहे, तर तो तुम्ही बघून घ्या. मस्त अशी देवपूजा केली. सणवार असेल तर सकाळीच उठून मस्त देवपूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. त्याचप्रमाणे सगळे करतात, त्याचप्रमाणे मी पण देवपूजा केली आणि येते तर मस्तपैकी चहा पिणार आहे. उपवास नाही, पण देवपूजा झाल्यानंतरच म्हटलं आता चहा पिऊन घेऊया. तर इथे मस्त अशी पेल्यामध्ये चाय घेतली आणि पेल्यामध्ये मला चाय आवडते, त्याच्यामुळे मी पेल्यामध्ये घेतली. आणि आता आज होळी आहे ना, तर त्यामुळे मी काय काय बनवणार आहे तर हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिल्यांदा उठून आधी मस्त सगळी झाडलोट झाली, लादी कपडे वगैरे सगळे झाले. त्यानंतर मस्त देवपूजा झाली आणि आता देवपूजा करून नंतर मग बाकी सगळं जेवण आहे तर ते बनवणार. आणि सकाळी सकाळी तारक मंत्र ऐकायचं. त्यानंतर जे बाकीची देवाची गाणी असतील तर ती लावून मग आपली देवपूजा करायची. मन प्रसन्न होतं आणि देवाची गाणी ऐकत ऐकत देवपूजा केली ना तर जरा बरं वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि सणवार असेल तर सगळे पहिल्यांदा आधी देवपूजा करूनच मग बाकीची सगळी कामं करायला घ्यायची आणि खूप मन प्रसन्न होतं. आणि आज होळी आहे तर स्पेशल काय काय बनवणार आहे तर हे पण मी तुमच्यासोबत नंतर आता शेअर करते. आधी पहिल्यांदा सगळ्यात आधी देवपूजा करून घेते. देवपूजा झाली. त्यानंतर उंबरठ्यावरती मस्त असं हळदीचं लेपन काढलं. त्यानंतर इथे गुलाल वगैरे पण लावून घेतलेलं आहे. धूप दीप जे काय जाळून घेणार तर ते पण इथे घेतलेलं आहे. उंबरठ्यावरती मी कायम असं पौर्णिमा असेल तर त्यावेळेला हळदीचं लेपन काढते. त्यानंतर पटकन अशी जेवणाची तयारी करून घेते. आज सकाळी नैवेद्य दाखवणार आहे, कारण की संध्याकाळी काय वेगळं असं बनवायला नको. मंथन गेलेलं आहे ट्यूशनला, तर तो आल्यानंतर पण जेवेल आणि नंतर मग कसं संध्याकाळी काय बाकी जास्त एक्स्ट्रा बनवायला नको. तर आत्ताच मी नैवेद्य दाखवून घेते. तर जेवणासाठी नैवेद्यासाठी काय काय बनवणार आहे तर हे पण तुमच्यासोबत मी आता शेअर करते. पटपट आता भाजीची फोडणी करून घेते. जे काही कटिंगचं काम होतं तर ते मी आधीच करून घेतलं, जेणेकरून पटपट सगळं इझी होईल. आणि जे ओट्यावरती सगळं झालेलं आहे ना किचन प्लॅटफॉर्मवरती, तर ते तुम्ही इग्नोर करा. सगळे जेवण बनवताना हे असं काय नाही काहीतरी होतं, तर असं काही नवीन वेगळं नाही आहे. तर जेवण बनवताना ह्या सगळ्या गोष्टी होत जातात. तर पटपट असं इथे जेवणाची तयारी करून घेते, जेवण बनवते. आणि काय काय आज स्पेशल मस्त बनवणार आहे, पुरणपोळी पण बनवणार आहे. तर ते पण मी तुमच्यासोबत आता शेअर करते. गावाला कसं मजा यायची म्हणजे होळीचे दिवस होळी असायची ना, तर त्यावेळेला कसं गाव होळी आणायला जायचे सकाळी सकाळी. त्यानंतर जी वाडीची होळी असायची तर ती आई पुरणपोळी बनवायची. त्यानंतर जर व्हिडिओ भेटला ना मला तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर हे सगळं जे आहे तर ते पटपट बनवून घेते. आणि त्यानंतर मग हे इकडे प्लॅटफॉर्मवरती जे सगळं पसार आहे ना तर तो तुम्ही इग्नोर करा, नाही तर बोलाल की हे सगळे एवढे घाण करून ठेवलेले. ते झाल्यानंतर मी सगळं साफ करून ठेवणार आहे. आणि हे झालं की मी आता पटकन अशी पुरणपोळी बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघू शकते मस्त अशी पुरणपोळी झालेली आहे रेडी. मस्त वरतून तूप पण लावलेलं आहे. आणि मी जास्तीत जास्त ना मैदा ना अवॉइड करते, कारण की ना गहू कसे चांगले असतात, चांगल्या क्वालिटीचे असतात, तर थोडा वेळ पीठ मळून ठेवलं की चांगले होतात. तर मी काय करते, जर 2 वाट्या जर गव्हाचं पीठ असेल ना तर अर्धी वाटी फक्त मैदा घालते. आणि त्यामुळे कसं मस्त असे मऊ लुसलुशीत असे पोळ्या होतात. आणि इथे बघू शकता मस्त असे आपले इथे देवाचं नैवेद्यासाठी ताट तयार केलेलं आहे. दूध, त्यानंतर तूप घातलेलं आहे, गोडी डाळ, कटाची आमटी, गोडी बटाट्याची भाजी, वाटाण्याची भाजी, भात, लोणचं, पापड, पुरी आणि मेन म्हणजे पुरणपोळी. तर हे सगळं बनवलं. पुरी पण मी बनवली होती, तर ती पण मी इथे ठेवली ताटामध्ये. तर असं थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून मी आज पुऱ्या पण थोड्याशा बनवल्या होत्या. हे सुंदर असं मस्त ताट आता नैवेद्यासाठी मी देवाला दाखवणार. संध्याकाळी इकडे आमच्या बिल्डिंगच्या खाली इथे ना होळी पेटवतात, तर तिथे आम्ही गेलो. तर तिथे मस्त अशी होळी पेटवली होती, तर तिथे आम्ही गेलो. त्यानंतर नारळ पण टाकायचं होतं, होळीची पूजा पण केली. आणि जे काय आपल्यासोबत जे काय निगेटिव्हिटी असेल तर ती जाऊ दे ह्या होळीमध्ये. तर हीच होळीकडे प्रार्थना केली, पॉझिटिव्हिटी आपल्यासोबत येऊ दे. तर ही एवढीच मी प्रार्थना करेन. आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने होळी साजरी केली असेल. गावी कसं थोडी वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करतात, तर इथे शहरामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरी करतात. तर तीच मी तुमच्यासोबत दाखवली. आणि जर गावचे व्हिडिओ जर मला भेटले ना तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन.
तर इथे सगळे म्हणजे जे आजूबाजूचे बिल्डिंगवाले आहेत ना, तर ते पण पूजा करत होते. तर तो पण थोडासा इथे शूट घेतलेला आहे. तर ही होळी ना माझ्या माहेरची, ही गावहोळी आहे. तर ती होळी अशी आणताना खूप मजा येते. आम्ही लहान होतो त्यावेळेला ना होळी म्हणजे हे लोक सगळे जेंट्स लोक होळी आणायला जायचे ना, त्यावेळेला आम्ही बघायला जायचो आणि खूप मजा येते. नदीतून असं नदीच्या पहिल्याडी जाऊन होळी घेऊन येतात. तर मस्त अशी खूप मजा असते. धुळवडी दिवशी तर खूप मजा असते. धुळवडीचा व्हिडिओ पण मी इथे पुढे अटॅच करते, तुम्ही नक्की बघून येईल गावी कशी मजा असते होळीची. आणि हे तुम्हाला फक्त कोकणातच बघायला भेटेल. तर हे खूप म्हणजे हे दिवस खूप भारी होते. आता मिस करते ते. आणि ते गावहोळी चव्हाट्यावरती जाऊन उभी करतात. त्यानंतर मग आपल्या वाडीची जी होळी आहे ना, तर ती उभी करतात. आणि धुळवडीचा व्हिडिओ मी इथे पुढे अटॅच करते. त्यानंतर ना जो तुम्ही आता गावचा व्हिडिओ बघितलात, शबई करत असं पूर्ण गाव होळीच्या भोवती असं फेऱ्या मारतात. देव असतात, त्यानंतर ढोलवाले, ताशावाले, तर बाकीची सगळी मंडळी असतात. तर ती सगळी शबई करत होळीच्या आजूबाजूला असे हे करतात, फेरी मारतात. आणि त्यानं खूप मजा येते गावी. म्हणजे 7 दिवस रंगपंचमीपर्यंत गावाला होळी असते. तर रंगपंचमी खेळल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जागरण असते, नाटक असते रंगपंचमी दिवशी. तर खूप मजा येते. त्यानंतर मी इथे ना तुम्हाला आता मुलं इथे वरती टेरेसवरती ना हे होळी खेळत होती. धुळवडी दिवशीच मुंबईला इथे होळी खेळतात. तर रंगपंचमीला कोणी खेळत नाही. काय लोक खेळत असतील, पण इकडे मोस्टली धुळवडी दिवशीच खेळतात. तर तो इथे मुलं वरतून ना पिशव्या भरून सगळे पाणी मारतात. कारण की वरती खेळायला कशाला सांगितलं, कारण की खाली जर खेळायला गेले ना तर पाणी नाही आहे. इथे वरती कसे टेरेसवरती नळ आहे आणि मग सगळी जी बिल्डिंगमधली मुलं आहेत ना, तर ती एकत्र मिळून इथे खेळत होती वरती. बाकी लेडीज लोक कोण आमच्या बिल्डिंगमध्ये येत नाहीत खेळायला. आणि मी इकडे मस्त असं मागे शूट करत होते. तर मी आता खाली जाऊन जेवण बनवते, कारण की आज धुळवड पण आहे. तसं काय एवढं स्पेशल नाही आहे. धुळवडी दिवशी गावी जर वार असेल ना तर नॉनव्हेज बनवतात. तर आम्ही काही नॉनव्हेज नाही बनवणार आहे. आणि आज ग्रहण पण आहे, तर त्याच्यामुळे नॉनव्हेज वगैरे नाही बनवणार. आणि आज मंगळवार पण आहे, आय थिंक मंगळवारच असेल. तर त्यामुळे आज काय नॉनव्हेज नाही बनवणार आहे. तर मस्त अशी इथे होळी सेलिब्रेशन झालं. तर मुलांनी धुळवड पण होळी पण छान खेळली. तर इथे सगळा जो व्हिडिओ आहे तो सगळा ओव्हरऑल आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही होळी खेळली की नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मुलं खूप मजा करतायत. इथे पाणी आहे त्याच्यामुळे कसं म्हटलं वरतीच खेळा, मस्त अशी मजा करतायत. तर तुम्ही पण एन्जॉय करा. आणि होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ थोडासा लेट होतो त्याच्यामुळे क्षमा असावी. आणि रंगपंचमी अजून बाकी आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आरामात पडशील तिथं पायरीवर.
हे बसायला बाळा पाणी बंद कर चल. यायला भेटणार नाही आता तुम्हाला. ये उधर जाओ मत, पानी पानी हो जाए, गिर जाएगी सब पब्लिक. आने दो ऊपर, आने वरती होंगे, चल वरती होंगे, ये वरती होंगे, ऊपर आने दे सबको. ये आले वरती आहेत, थांब येऊन दे. थांब थांब राहून दे, येणार येणार येणार, तोडू नको जरा बाई. हे येऊन दे, आत येऊन दे, आत येऊन दे. हे तिकडे 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 जा ना, तिकडे जा. हे खजाना पडला कोणाचा. ए बस तिकडे खेळा चला.